प्लीज मराठी स्टोरी। जाड्यात सापडलेला छोटा मासा आणि कोळी। त्या दिवशी समुद्रात भरती आली होती। समुद्राचं पाणी किनाऱ्याच्या खडकावर धडका मारत होतं आणि काठावर आपली होडी नांगराला बांधून एक कोळी विचार करत बसला होता। समुद्रात होडी वल्लवीत जाणं, जाळं फेकणं आणि मिळतील ते मासे पकडून बाहेर येणं हा कोळ्यांचा नित्यक्रम होता। पकडलेल्या माशांवर त्यांचं पोट होतं। मासे विकून घर चाले। कोळ्यानं विचार करून होडी समुद्रात ढकलली आणि किनाऱ्यापासून खोल समुद्रात वलवू लागला। आजचा दिवस चांगली कमाई होईल। कोळ्यानं इच्छा व्यक्त करत पाण्यात जाळे फेकले। थोड्या वेळानं तो जाळे बाहेर ओढू लागला। नशिबानं काही सापडलं नाही। दिवसभर कोळी पहिल्या उत्साहानं जाळं फेकी। यावेळी नक्की काही हातात येईल अशी अपेक्षा करून जाळं बाहेर ओढी। प्रत्येक वेळी तीच निराशा हाती येत होती। सूर्य मावळतीकडे झुकला होता। शेवटचा प्रयत्न म्हणून कोळ्यानं जाळं फेकले आणि जाळ्यात एक छोटा मासा लागला। कोळ्यानं मासा बाहेर काढला। कोळी दादा, इवलासा मासा विनवणी करत म्हणाला, माझ्यावर दया कर, मला सोडून दे, कारण मी छोटा आहे। एवढा लहान मासा पकडून काय उपयोग? त्यापेक्षा काही दिवसांनी मी मोठा होईल। मोठा झालो की ते विकून तुम्हाला जास्त पैसे मिळतील, कारण मोठ्या माशांना श्रीमंतांच्या भोजनाच्या टेबलावर प्राधान्य असतं। या कारणाने माझी विनंती आहे, मला तू काही दिवसांनी पकड, यातून तुला चांगले पैसे मिळतील। कोळ्यानं मान हलवली। तो शांतपणे म्हणाला, मी साधा माणूस आहे। माझ्या गरजाही मर्यादित आहेत। मला आजच्या भुकेचा प्रश्न आहे। जे हाती लागलं ते माझ्या दृष्टीनं लाख मोलाचं आहे। उद्याच्या बेभरवशाच्या नफ्याची मला आज लालच नाही। तात्पर्य, आजची खात्रीची थोडी मिळवत उद्याच्या अनिश्चित मोठ्या कमाईपेक्षा लाख मोलाची असते। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।